पण पण खरंच खरंच ती म्हणली त्या दिवशी, खरंच. फॉर्म्युला लिस्ट कोणता चॅप्टर? ऑसिलेशन चॅप्टर. फॉर्म्युला लिस्ट पाहिजे. सगळ्यात फर्स्ट काय होतं? डिफरन्शियल इक्वेशन होतं. पण डिफरन्शियल इक्वेशनच्या आधी रिस्टोरिंग फोर्सचा एक फॉर्म्युला होता. काय होता? रिस्टोरिंग फोर्सचा एक फॉर्म्युला होता. काय होता? रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला. ठीक आहे. तर रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला एफ रिस्टोरिंग इज इक्वल टू काय होतो? एफ इज मायनस के एक्स, वेअर एक्स इज डिस्प्लेसमेंट अँड के इज स्प्रिंग कॉन्स्टंट. काय आहे के काय आहे? स्प्रिंग कॉन्स्टंट. के काय आहे? स्प्रिंग कॉन्स्टंट. त्यानंतर नेक्स्ट काय पाहिलं होतं आपण? डिफरन्शियल इक्वेशन. काय पाहिलं होतं? डिफरन्शियल डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन काय आहे? प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. त्यातच अजून एक फॉर्म्युला पाहिला होता आपण. ओमेगा जो आहे तो काय येतो? रूट के बाय एम. हा जो ओमेगा आहे ना, या ओमेगाला खूप जास्त फॉर्म्युला आहेत, खूप सारे येतील पुढे पुढे. ठीक आहे. ओमेगाचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय तो? 2 पाय बाय टी, किंवा तोच होतो इक्वल कोणाला? 2 पाय एन ला इक्वल होतो. 2 पाय एन ला इक्वल होतो. करेक्ट? आलं लक्षात? नेक्स्ट काय पाहिलं होतं आपण? डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन फाइंड केलं होतं. बरोबर. मग ऍक्सेलरेशन ऑफ एसएचएम सगळ्यात पहिलं काय फाइंड केलेलं? ऍक्सेलरेशन ऑफ एसएचएम. ठीक आहे. ऍक्सेलरेशन ऑफ एसएचएमचं इक्वेशन काय होतं? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे. ए मीन ऍट मीन पोझिशन, मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन काय होतं? 0. अँड ऍट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे याची व्हॅल्यू काय असते? मॅक्सिमम असते. ती किती येते? ओमेगा स्क्वेअर ए प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर ए. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मॅक्सिमम कुठे आहे? एक्स्ट्रीम पोझिशनला. कुठे आहे? एक्स्ट्रीम पोझिशनला. समजलंय का? समजलंय का? नेक्स्ट काय होतं? नेक्स्ट वेलॉसिटी. वेलॉसिटी ऑफ एसएचएम. ठीक आहे. सिंपल हार्मोनिक मोशनची वेलॉसिटी. वेलॉसिटीचं इक्वेशन काय होतं? पी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग वेलॉसिटी मीन पोझिशनला काय येते? मीन पोझिशनला वेलॉसिटी काय असते? मॅक्सिमम असते. आणि तिची व्हॅल्यू काय असते? प्लस ऑर मायनस ओमेगा ए. त्यानंतर वेलॉसिटी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी काय येते? मिनिमम विच इज 0. त्यानंतर काय? डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएम. डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएम. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय होतं? एक्स इज इक्वल टू ए साइन प्लस मायनस ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे. मॅक्सिमम एक्सची व्हॅल्यू काय असते? ऍट मीन पोझिशन एक्सची व्हॅल्यू काय असते? 0. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय असते? एक्सची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस ए. हे समजलंय? हे आले का लक्षात? आले लक्षात? ठीक. नेक्स्ट आपण या इक्वेशनला डिफरन्शिएट करून काय फाइंड केलं होतं? वेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन फाइंड केलं होतं. बरोबर. म्हणजे ऍट टाइम टी एक्स इज इक्वल टू काय? सपोज ए साइन ओमेगा टी प्लस फाय आहे. तर याला डिफरन्शिएट केलं म्हणजे डीएक्स बाय डी टी घेतला तर काय मिळते? वेलॉसिटी मिळते. ती काय येते? ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. जर याला परत डिफरन्शिएट केलं काय मिळतं? ऍक्सेलरेशन मिळतं, जे आहे काय? डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. याला हेच म्हणजे काय? वेलॉसिटीचं डिफरन्सिएशन. हेच काय येतं? ऍक्सेलरेशन. म्हणजे काय येतं? मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. समजलंय? समजलंय. नेक्स्ट नेक्स्ट काय? नेक्स्ट एक्स्ट्रीम व्हॅल्यूज. एक्स्ट्रीम व्हॅल्यूज झाल्या आपण लिहिल्या जा येतात त्या. ठीक आहे. नंतर अँप्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. अँप्लिट्यूड म्हणजे काय असतो? डायरेक्टली ए असतो. बरोबर. अँप्लिट्यूड म्हणजे काय? ए असतो. फ्रिक्वेन्सी काय ते? फ्रिक्वेन्सी बेसिक फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सी काय ते? 1 अपॉन टाइम पिरियड. ठीक आहे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो? 2 पाय अपॉन ओमेगा. ठीक आहे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय? 2 पाय अपॉन ओमेगाचा, मग 2 पाय अपॉन टी हा कोणाचा होतो? टाइम पिरियडचा फॉर्म्युला. समजलंय का? त्यानंतर काय होतं? एनर्जी ऑफ एसएचएम. ठीक आहे. त्यासाठी आता ओमेगाचे काही व्हॅल्यूज लक्षात ठेवा. ओमेगाच्या व्हॅल्यूज लागणार आहेत इम्पॉर्टंट.
ओमेगा जो असतो तो असतो ऍक्सेलरेशन पर युनिट लेंथ, ठीक आहे, पर डिस्प्लेसमेंट. काय असतो तो? ऍक्सेलरेशन पर डिस्प्लेसमेंट. किंवा ओमेगाचा दुसरा फॉर्म्युला येतो स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल. आता जी बाय एल कुठून आला? टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय? सिंपल पेंड्युलम साठी हा आहे ना, एल अपॉन जी. म्हणजे टाइम पिरियड इज इक्वल टू काय येणार आहे? 2 पाय अपॉन ओमेगा, बरोबर. ओमेगा काय येतो? जी बाय एल. या इक्वेशन सोबत जर कम्पेअर केलं 2 पाय अपॉन ओमेगा सोबत कम्पेअर केलं तर जी बाय एल कोणाची व्हॅल्यू होते? ओमेगाची व्हॅल्यू होते. ठीक आहे. अजून ओमेगाचे काही इक्वेशन्स आहेत का लक्षात? अजून काही आहेत का? रूट के बाय एम, बरोबर लिहिलंय ना फर्स्ट आपण. कुठं रूट काय आहे? के बाय एम. हे लक्षात ठेवायचं. समजलंय का? समजलंय? ते लक्षात ठेवायचं. परत परत लिहूया. हे समजलंय का? ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर काय होतं? एनर्जी ऑफ एसएचएम. ठीक आहे, एसएचएम ची एनर्जी. मग एनर्जी कोणती कोणती आहे? फर्स्ट आहे कायनेटिक एनर्जी ऑफ एसएचएम. एसएचएम ची काय फाइंड करायची आहे? कायनेटिक एनर्जी फाइंड करायची. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग कायनेटिक एनर्जीची मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा कायनेटिक एनर्जी जी मीन पोझिशनला आहे ती काय आहे? कायनेटिक एनर्जी ऍट मीन पोझिशन. मीन पोझिशनला वेलोसिटीवर डिपेंडेंट असते कायनेटिक एनर्जी. मीन पोझिशनला वेलोसिटी मॅक्सिमम तर कायनेटिक एनर्जी पण काय येते? मॅक्सिमम. आणि मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. कुठली पोझिशन? एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी 0 तर कायनेटिक एनर्जी पण 0. समजलंय कायनेटिक एनर्जी ऑफ एसएचएम? ठीक. नेक्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ एसएचएम. काय आहे? पोटेन्शियल एनर्जी ऑफ एसएचएम. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हाफ के एक्स हाफ एम ओमेगा स्क्वेअर. के म्हणजेच एम ओमेगा स्क्वेअर होता. एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी ऍट मीन पोझिशन. मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे? 0. का? कारण एक्स ची व्हॅल्यू 0 होणार आहे आणि मग ते 0 होईल. पोटेन्शियल एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. याच्यावरूनच काय लक्षात येतं आपल्याला? कायनेटिक एनर्जी मॅक्स हीच इक्वल असते पोटेन्शियल एनर्जी मॅक्स आणि तीच इक्वल असते टोटल एनर्जीला. समजलंय का? आलंय का लक्षात? समजलंय? ठीक. नेक्स्ट पॉइंट काय आहे? कंपोजिशन ऑफ एसएचएम. बरोबर. काय आहे नेक्स्ट पॉइंट? कंपोजिशन ऑफ एसएचएम. किती होता फॉर्म्युला? 9 10. यात रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला होता. कशाचा? रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला होता. रिझल्टंटचा फॉर्म्युला काय येतो रे? स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi1 मायनस phi2. क्लिअर आहे? हे समजलं का? cos phi1 मायनस phi2. त्यानंतर याच्यातच काय होतं? आय गेस टॅन इनवर्स आहे याच्यात. ठीक आहे. टॅन इनवर्स काढणं म्हणजे काय? एकदा रिपीट करते. टॅन इनवर्स काढणं म्हणजे काय? आर साइन डेल्टाची काहीतरी व्हॅल्यू होती, त्यानंतर आर कॉस डेल्टाची काहीतरी व्हॅल्यू होती. ठीक आहे. मग याचं इक्वेशन काय होतं? a1 साइन phi1 आणि प्लस a2 साइन phi2 दॅट इज इक्वल टू याचं काय होतं? a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 असं इक्वेशन होतं. ठीक आहे. तर तुम्हाला काय काढायचंय? टॅन थिटा टॅन डेल्टा काढायचा. मग टॅन डेल्टा कसा येणार? हे आपण हे करा. काय तो टॅन डेल्टा म्हणजे काय आलं? टॅन डेल्टा इज इक्वल टू a1 साइन phi1 प्लस a2 साइन phi2 अपॉन a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. हा डेल्टा पाहिजे. यालाच काय म्हटलं होतं? इपोक. लक्षात ठेवा. काय म्हटलं होतं? इपोक. मग डेल्टा इज इक्वल टू काय येईल? टॅन इनवर्स ऑफ हा ब्रॅकेट. ठीक आहे. मग डेल्टा इज इक्वल टू काय तो? काय तो? टॅन इनवर्स ऑफ a1 प्लस a2 साइन phi2 अपॉन a1 cos phi1 प्लस a2
cos 5. समजलंय? हे कळालंय का? राहील लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट कोणता फॉर्म्युला? हे झालं कंपोजिशन ऑफ SHM. ठीक आहे. काय झालं? कंपोजिशन ऑफ SHM. कंपोजिशन नंतर काय आहे? आय गेस पेंड्युलम. हा, याच्यामध्ये पण केसेस आहेत. तर केसेस मध्ये काय काय लक्षात ठेवणार? आर मॅक्स कधी असतो? रिझल्टंट मॅक्सिमम कधी असतो? ज्यावेळी अँगल काय असेल? अँगल काय असेल? 0. काय असेल अँगल? 0. चेक करा. अँगल 0 असेल तर कॉस 0 काय होतो? 1. करेक्ट? कॉस 0 1 झाला तर ब्रॅकेट मध्ये काय राहतं? a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2. बरोबर? म्हणजे हा येतो a प्लस b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला. बरोबर? म्हणजे a1 प्लस a2 होल स्क्वेअरचा येतो. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होतो आणि राहतं a1 प्लस a2. ठीक आहे. म्हणजे आर मॅक्सची व्हॅल्यू काय आहे? a1 प्लस a2 आणि आर मिनिममची व्हॅल्यू आहे a1 मायनस a2. ती कधी येते? 180 डिग्रीला. कधी येते? 180 डिग्रीला. समजलंय का? समजलंय का? नक्की समजलंय? त्यानंतर काय होतं बघा? सिंपल पेंड्युलम. काय आहे त्याच्यानंतर? सिंपल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलमचा सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला तो म्हणजे कशाचा? टाइम पिरियडचा. कशाचा? टाइम पिरियडचा फॉर्म्युला. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम इज 2 पाय रूट L बाय G. 2 पाय अंडर रूट L बाय G. त्यानंतर फ्रिक्वेन्सी काय येते? याच्या उलट म्हणजे 1/2 पाय रूट G बाय L. समजले? ठीक. त्याच सेकंड पेंड्युलम लक्षात ठेवायचा. त्यात सेकंड पेंड्युलमचा टाइम पिरियड किती असतो? टाइम पिरियड 2 सेकंड्स. ठीक आहे. मग 2 सेकंड्स ज्यावेळी टाइम पिरियड असेल त्यावेळीचं इक्वेशन आठवते का तुम्हाला? 2 इज इक्वल टू 2 पाय रूट L बाय G. करेक्ट? 2 2 कॅन्सल आउट झाला म्हणजे 1/पाय इज इक्वल टू काय मिळाला? रूट L बाय G. ठीक आहे. स्क्वेअर घ्या दोन्ही साईडला म्हणजे 1/पाय स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल? L बाय G. मग L काढायचं आहे, सपोज लेंथ काढायची आहे तर काय येते? G बाय पाय स्क्वेअर. हे सेकंड पेंड्युलमचं इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सेकंड पेंड्युलमचे इक्वेशन. किती होता? 11th. सेकंड पेंड्युलम काय येतं? L इज इक्वल टू G बाय पाय स्क्वेअर. L इज इक्वल टू G बाय पाय स्क्वेअर. समजले? ठीक आहे. अजून काय? अजून काय होतं? सेकंड पेंड्युलम झालं. अँग्युलर एसएचएमचं अँग्युलर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन सांगा काय होतं ते? अँग्युलर एसएचएम चं डिफरन्शियल इक्वेशन आय हा तेच आय इकडे गेला होता ना याला. ठीक आहे. काय होतं ते? डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी अपॉन आय इंटू थीटा इज इक्वल टू 0. हे होतं अँग्युलर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर SHM. ठीक आहे. आता डिफरन्शियल इक्वेशन कोणासाठी? डॅम्प्ड इक्वेशन साठी, डॅम्प्ड ऑसिलेशन साठी. डॅम्प्ड ऑसिलेशन साठी काय येतं? फॉर डॅम्प्ड ऑसिलेशन डॅम्प्ड ऑसिलेशन साठी सांगा काय? थांबा एक मिनिट. ते असं होतं ना इक्वेशन MA प्लस BV आणि प्लस KX इज इक्वल टू 0 असं इक्वेशन होतं. बरोबर? म्हणजे M डी स्क्वेअर एक्स बाय DT स्क्वेअर प्लस B DX बाय DT आणि प्लस KX इज इक्वल टू 0. हे आलं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन. समजले? हा. मॅग्नेटिक फील्ड ऑफ मॅग्नेटिक फील्ड नाही काय ते? टाइम पिरियड ऑफ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला नाही झाला तो फॉर्म्युला सांगा. थांबा एक मिनिट. मॅग्नेट
vibrating in magnetic field. T is equal to न्यू बी. न्यू म्हणजे काय? डायपोल मोमेंट. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हा 2 पाय. समजलंय का? आलं लक्षात? बेसिक फॉर्म्युला आहेत एवढे. किती फॉर्म्युले आहेत? टोटल 14 फॉर्म्युले लर्न ठेवायचे. समजलंय? समजलंय का? ठीक. आता क्वेश्चन कडे येऊयात. क्वेश्चन पहा काय? टोटल एनर्जी ऑफ अ बॉडी काय दिलेली आहे? टोटल एनर्जी दिलेली आहे ऑफ अ बॉडी ऑफ मास 2 kg. मास किती आहे? 2 kg. ठीक आहे. अजून काय दिलंय? टोटल एनर्जी दिली आहे. टोटल एनर्जी किती आहे? 40 जूल. किती आहे टोटल एनर्जी? 40 जूल. विचारलंय काय? फाइंड इट्स स्पीड. स्पीड म्हणजेच काय फाइंड करायची आहे? वेलोसिटी व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ. काय पास केलं? सेंटर ऑफ द पाथ. काय पास केलं? सेंटर ऑफ द पाथ. काय पास केलं? सेंटर ऑफ द पाथ. ठीक आहे. आता सपोज हे सेंटर आहे. ठीक आहे. जर पार्टिकल SHM परफॉर्म करतोय तर SHM परफॉर्म करत असताना पार्टिकल कुठून ट्रॅव्हल करतो? इथे सपोज इथून इकडे जातो एक्स्ट्रीम पोझिशनला, नंतर इकडे येतो परतच्या एक्स्ट्रीम पोझिशनला, आणि परत कुठे येतो? मग इथे येतो. ठीक आहे. म्हणजे सेंटरला कोणती पोझिशन असते? मीन पोझिशन असते. ठीक आहे. पार्टिकल SHM परफॉर्म करतो तर सेंटरला कोणती पोझिशन असते? मीन पोझिशन असते. मग थोडक्यात काय विचारलंय? स्पीड काढायची आहे कुठे? सेंटर ऑफ पाथ म्हणजेच कोणती पोझिशन? मीन पोझिशन साठी. कोणती पोझिशन? मीन पोझिशन साठी वेलोसिटी फाइंड करायची आहे. एक्स्ट्रीमला विचारली असते तर एक्स्ट्रीमला वेलोसिटी काय असते रे? 0. एक्स्ट्रीमला काय असते? 0. आणि मीनला काय असते? मॅक्सिमम असते. आणि तीच मॅक्सिमम वेलोसिटी आपल्याला विचारली. करेक्ट? आलं लक्षात? टोटल एनर्जी ऑफ बॉडी ऑफ मास 2 kg परफॉर्मिंग SHM इज 40 जूल. टोटल एनर्जी गिवन. ठीक आहे. आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे. कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी मॅक्स, आणि तीच इक्वल असते कोणाला? पोटेन्शियल एनर्जी मॅक्सला इक्वल असते. ठीक आहे. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी कुठे असणार आहे? मीन पोझिशनलाच असणार आहे. बरोबर. म्हणजे हीच टोटल एनर्जी कोणाला इक्वल आहे? कायनेटिक एनर्जी मॅक्सिममला इक्वल आहे. बरोबर. कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी हाफ mv². बरोबर. कायनेटिक एनर्जी किती आहे आपल्याकडं? 40 इज इक्वल टू हाफ मास किती आहे? 2 आणि v². करेक्ट. मग v² किती मिळेल? v² इज इक्वल टू काय मिळेल? 40. करेक्ट. आणि काय आलं ते? अंडर रूट 40. करेक्ट. आणि 40चा स्क्वेअर रूट 40चा स्क्वेअर रूट काय येतो? स्क्वेअर रूट ऑफ 2 × 10 सॉरी 4 × 10 काय येतो तो? हा काय येतो तो? 2 × √10. √10 ची व्हॅल्यू नाही का? हा 3.162. मल्टिप्लिकेशन करा. किती होतो ते? 6.324. आणि ही काय काढली? वेलोसिटी म्हटल्यानंतर काय येणार? मीटर पर सेकंड. √10 किती येतो? न्या √10 √40 सॉरी. √400 असेल तर काय येईल? √400 असेल तर काय येईल? 20. मग 20 येईल ना? न्या. नेक्स्ट क्वेश्चन. ऍट व्हॉट डिस्टन्स काय क्वेश्चन आहे वाचा? ऍट व्हॉट डिस्टन्स द मीन पोझिशन फ्रॉम द मीन पोझिशन इज द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ अँप्लिट्यूड 8 सेंटीमीटर 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे काय सांगितलंय की कोणत्या डिस्टन्सला कायनेटिक एनर्जी आहे जी पार्टिकलची ती होईल 3 टाइम्स द पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल. म्हणजे काय म्हटलंय? स्टेटमेंट काय म्हटलंय? कायनेटिक एनर्जी ही 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी कोणत्या पोझिशनला असेल? कोणत्या पोझिशनला म्हणजे त्या याला x इज इक्वल टू काय आहे? क्वेश्चन समजलाय? परत एकदा वाचते. काय? ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन is the kinetic energy of particle performing SHM of amplitude 8 centimeter 3 times its potential energy. कायनेटिक एनर्जी ही 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी कोणत्या पोझिशनला असेल?
समजलं का? समजलं का? आता ही कंडिशन आहे का लक्षात? पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीला कधी इक्वल असते? ज्यावेळी x इज इक्वल टू असतो a बाय √2. काय असतो? a बाय √2. ठीक आहे. तर आता कंडिशन आपल्याला गिवन आहे. कंडिशन काय दिली आहे तुम्हाला? कायनेटिक एनर्जी शुड बी 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय असली पाहिजे? 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. काय येतो? हाफ सांगा m ओमेगा स्क्वेअर नंतर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? 3 आणि हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. बरोबर. जे कॅन्सल आउट होतं कॅन्सल आउट करा. काय कॅन्सल आउट होतंय? हाफ आणि हाफ गेला. ठीक आहे. m ओमेगा स्क्वेअर गेला. आता काही म्हणाल x स्क्वेअर आणि x स्क्वेअर पण जाईल. नाही जाणार. का? कारण इथे काय काय आहे? काय आहे? मायनस साइन आहे. बरोबर. म्हणजे a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे? 3x स्क्वेअर. बरोबर. मग हा x स्क्वेअर इकडे जाईल. म्हणजे a स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे? 3x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर विच इज इक्वल टू 4x स्क्वेअर. म्हणजे a स्क्वेअर इज इक्वल टू काय आला? 4x स्क्वेअर. म्हणजे a इज इक्वल टू काय येईल रे? a इज इक्वल टू 2x येणार आहे. तुम्हाला x फाइंड करायचा आहे. x इज इक्वल टू काय येणार आहे मग? a बाय 2. a ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, दिली ना? 8 सेंटीमीटर. म्हणजे 8 बाय 2 म्हणजेच काय आला? 4 सेंटीमीटर. म्हणजे ऍट 4 सेंटीमीटर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असेल? 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी असेल. कायनेटिक एनर्जी काय असेल? 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कधी? ज्यावेळी x इज इक्वल टू 4 सेंटीमीटर असेल. ठीक आहे. मग x प्लस मायनस 4 पण असू शकतो. जसं ऍम्प्लिट्यूड तुम्हाला काय दिलंय? 8 सेंटीमीटर दिलंय. तर ते काय होईल? प्लस मायनस 8 होणार आहे. तसंच डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय होणार आहे? प्लस मायनस 4 सेंटीमीटर होणार आहे. ज्या याला कायनेटिक एनर्जी ही असेल 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. झेपलंय का? अनुष्का समजलंय का? समजलंय का? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. A spring balance has a scale that reads from 0 to 50 kg. स्प्रिंग बॅलन्स म्हणजे स्प्रिंग बॅलन्स पाहिले कधी? स्प्रिंगचं बॅलन्स स्प्रिंग बॅलन्स पाहिले कधी? काय असतं स्प्रिंग बॅलन्स? वेट मेजर करण्यासाठी असतं. ठीक आहे. आणि त्याला काय लावलेलं असतं? वरती एक स्प्रिंग लावलेली असते. त्या स्प्रिंग वरून मेजर करतात की वेट किती आहे. ठीक आहे. त्या स्प्रिंगच्या डिस्प्लेसमेंट वरून मेजर करतात की वेट किती आहे. अ स्प्रिंग बॅलन्स हॅज अ स्केल दॅट रीड्स फ्रॉम 0 टू 50 kg. त्याचं कॅपॅसिटी काय? हायेस्ट कॅपॅसिटी काय? 50 kg. 50 kg मेजर करण्याची हायेस्ट कॅपॅसिटी. ठीक आहे. द लेंथ ऑफ द स्केल इज 20 सेंटीमीटर. त्या याची स्केलची लेंथ किती आहे? 20 सेंटीमीटर. ठीक आहे. तर मॅक्सिमम मास किती हँडल करू शकतो ते स्प्रिंग बॅलन्स? 50 kg. लेंथ किती आहे त्याची? 20 सेंटीमीटरची लेंथ आहे. अ बॉडी सस्पेंडेड फ्रॉम दिस बॅलन्स. एक बॉडी आहे, ती काय केली? त्याला सस्पेंड केली. व्हेन डिस्प्लेस्ड अँड रिलीज्ड ऑसिलेट विथ पिरियड 0.6 सेकंड्स. मग ज्यावेळी काय केलं? सस्पेंड केलं त्याला आपण. सस्पेंड केलं म्हणजे थोडक्यात काय? असं पकडलं आणि सोडून दिलं. ठीक आहे. तर ते काय करणार आहे? स्प्रिंग बॅलन्स आहे ना ते. काय होणार? ते ऑसिलेट होणार आहे. मग ऑसिलेट होत असताना त्याचा टाइम पिरियड गिवन आहे किती? 0.6 सेकंड्स. व्हॉट इज द वेट ऑफ द बॉडी? बॉडीचं वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन समजलाय? वेट कॅल्क्युलेट करायचं असेल तर आधी आपल्याला मास कळलं पाहिजे किती आहे त्या बॉडीचं. बरोबर. स्प्रिंग बॅलन्सची कॅपॅसिटी काय? 50 kg ची आहे. पण ऍक्च्युअली त्याचा मास 50 kg असणार आहे का जे आपण सस्पेंड केलंय? नाही ना. त्याचा मास काय असणार आहे? वेगळं असणार आहे काहीतरी. आधी आपल्याला काय फाइंड करायला लागेल? मास फाइंड करायला लागेल. आणि मासला ज्यावेळी जी ने मल्टिप्लाय कराल, कशाने? जी ने मल्टिप्लाय कराल, त्यावेळी काय मिळणार आहे आपल्याला? वेट मिळणार आहे. समजलंय का? आधी काय फाइंड करायला लागेल? मास ऑफ द बॉडी. जी बॉडी आपण अटॅच केली आहे, सस्पेंड केली आहे, तिचं काय फाइंड करायला लागणार? मास फाइंड करायला लागणार. हे समजलं का? टाइम पिरियड दिलाय तुम्हाला. ठीक आहे. टाइम पिरियड दिलाय. ठीक आहे. आता हे थोडस वेगळ्या वेळेने याला पाहायचंय. जर फोर्स फाइंड केला, मॅक्सिमम फोर्स होल्डिंग कॅपॅसिटी याची किती असेल? मास इंटू जी मॅक्सिमम.
मॅक्सिमम फोर्स होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे त्याची m इंटू जी किती आहे तो इंटू 9.8 करा मल्टिप्लिकेशन जरा हे लिहिते इथे लिहिते मल्टिप्लिकेशन करा मॅक्सिमम फोर्स जी होल्ड करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे ती आहे m इंटू जी विच इज इक्वल टू 50 इंटू जीची व्हॅल्यू 9.8 किती आला ते 490 न्यूटन फोर्स किती आला मॅक्सिमम फोर्स किती हँडल करू शकतो तो 490 न्यूटनचा फोर्स हँडल करू शकतो ठीक आहे त्याच्यावरून हे लक्षात घ्या तुम्हाला काय सांगितलंय टाइम पिरियड सांगितलंय म्हणजे टाइम पिरियडचाच कुठला तरी फॉर्म्युला यूज करायचा आहे कुठला फॉर्म्युला टाइम पिरियडचाच कुठला तरी फॉर्म्युला यूज करायचा आहे टाइम पिरियडचा आपल्याकडे किती फॉर्म्युले आहेत रे चलो टाइम पिरियडचे सगळे फॉर्म्युले सांगा टी इज इक्वल टू काय आहे 2 पाय अपॉन ओमेगा त्यानंतर टी इज इक्वल टू फॉर सिंपल पेंडुलम काय एल बाय जी ठीक आहे मग टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट ए बाय एक्स हा पण आहे ना ए बाय एक्स त्यानंतर टी इज इक्वल टू अजून फॉर्म्युला 2 पाय ओमेगाची व्हॅल्यू काय असते रूट के बाय एम ठीक आहे टाइम पिरियड आणि मासचं रिलेशन कुठल्या फॉर्म्युलामध्ये दिसतंय तुम्हाला टाइम पिरियड आणि मास ठीक आहे या लास्ट फॉर्म्युला टाइम पिरियड आणि मासचं रिलेशन दिसते ठीक आहे मग याच्यात काय काय लागतंय तुम्हाला पहा टाइम पिरियड तुमच्याकडे आहे के आहे का तुमच्याकडं नाहीये के फाइंड करायला लागणार ना आणि तुम्हाला मास फाइंड करायचं आहे टाइम पिरियड आहे के तुम्ही फाइंड करा ठीक आहे आता फाइंड करू के आणि त्याच्यात काय फाइंड करायचंय मास फाइंड करायचंय ठीक आहे के या गिवन डेटावरून के फाइंड करू शकतो आपण ठीक आहे गिवन डेटावरून काय फाइंड करायचंय के फाइंड करायचंय ठीक आहे आता गिवन डेटावरून के फाइंड करण्यासाठी काय काय मेथड्स आहेत के कसा फाइंड करू शकता तुम्ही के इज इक्वल टू बरं ओमेगा इज इक्वल टू असा पण एक वे ठीक आहे काय ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के बाय पण तुमच्याकडे ओमेगा आहे का ओमेगा पण नाही आणि मास पण नाही आणि हाच म्हणजे तर के बाय एम म्हणजे ओमेगा आहे ना त्यामुळे हा पण नाही फॉर्म्युला यूज करू शकत त्यानंतर एफ इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला मायनस के एक्स वाला फॉर्म्युला आहे बरोबर एक्स आहे का डिस्प्लेसमेंट आहे का नाही आहे डिस्प्लेसमेंट बरोबर पण हा जो आहे हा के हा काय असतो कॉन्स्टंट असतो तो कॉन्स्टंट के इज इक्वल टू काय येतो एफ अपॉन एक्स ठीक आहे मॅक्सिमम फोर्स ज्यावेळी असेल त्यावेळी मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट एखादी बॉडी किती करू शकते लेंथ किती आहे त्याची 20 सेंटीमीटर म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती करू शकते एल एवढी करू शकते ठीक आहे के काय आहे कॉन्स्टंट आहे ना ठीक आहे एफ अपॉन एल चा कितीही रेशो घ्या तर तो काय येणार आहे कॉन्स्टंटच येणार आहे ठीक आहे तर तो काय येणार आहे कॉन्स्टंट येणार आहे मग मॅक्सिमम फोर्स ज्यावेळी असेल त्यावेळी मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असणार आणि मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कितीचे आहे 20 चे बरोबर स्प्रिंग बॅलन्सवर मॅक्सिमम किती डिस्प्लेस होऊ शकतं ते किती 20 ठीक आहे मॅक्सिमम फोर्स असेल त्यावेळी त्याची मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट होणार बरोबर ना ज्यावेळी आपण मॅक्सिमम वेट लावू मॅक्सिमम वेट कितीचं मॅक्सिमम मास कितीचं लावू शकतो आपण 50 किलोचं मॅक्सिमम मास लावू शकतो ज्यावेळी 50 किलोचं तुम्ही मास लावणार आहे त्यावेळी काय होणार ती जी स्ट्रेचिंग आहे किंवा डिस्प्लेसमेंट आहे ती कोणा एवढी होणार आहे स्प्रिंग बॅलन्स एवढी होणार म्हणजे 20 सेंटीमीटरची डिस्प्लेसमेंट कंप्लीट डिस्प्लेसमेंट होणार आणि त्यावेळी आपल्याला लक्षात येणार की काय याचा जो मास आहे तो कितीचा आहे 50 kgचा आहे आता समजलं का मग के कसा फाइंड करणार एफ अपॉन एल करून बरोबर मॅक्सिमम फोर्सचा तुम्ही फाइंड केला ना मॅक्सिमम फोर्स इथे मॅक्सिमम फोर्स फाइंड केला म्हणजे के इज इक्वल टू काय येईल मग मॅक्सिमम फोर्स अपॉन लेंथ एफ ची व्हॅल्यू काय आहे मॅक्सिमम फोर्सची 490 एल किती आहे 20 हा सेंटीमीटर आहे ना मीटर मध्ये करा त्याला काय होईल 20 अपॉन 100 किंवा इंटू 10⁻². सांग किती येतं ते 0 हा गेला हा वरती जाईल आणि 4900 अपॉन 2 किती आलं ते करा ना 2 4 2 जा 4 जा 5 आणि 0 किती आलं ते 2450 म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 2450 समजलंय का आता त्यात पुट करा फक्त ठीक आहे टाइम पिरियड इज इक्वल टू काय आहे 2 पाय रूट के बाय एम बरोबर के बाय एम तुम्हाला एम फाइंड करायचं आहे याला उलट लिहिते काय येईल ते स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के ना उलट होणार तर हे वरती जाईल श्रावणी वरती जाईल ठीक आहे किती होईल ते एम बाय के होणार उलट होणार ना वरती गेल्यानंतर एम बाय के स्क्वेअर घ्या दोन्ही साईडला टी स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल 4 पाय स्क्वेअर नंतर एम बाय के एम इज इक्वल टू काय मिळेल मग टी स्क्वेअर
के अपॉन 4 पाय स्क्वेअर. टीची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, किती आहे ती 0.6 चा स्क्वेअर. ठीक आहे, 0.6 चा स्क्वेअर इंटू के ची व्हॅल्यू काय आली 2450 अपॉन 4 इंटू पाय स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे 3.14 चा स्क्वेअर. करा बरं कॅल्क्युलेशन. करा कॅल्क्युलेशन करा. 1.6 चा स्क्वेअर 1.6 चा स्क्वेअर काय येणार आहे 0.36 0.36 इंटू 2450 अपॉन 4 इंटू 9.8 वरती पुढे काहीतरी असणार 9.8 च्या पुढे काहीतरी असणार आहे किती 9.87. ठीक आहे, कशाचा 499 नाही, हे कॅल्क्युलेशन कराय. पहिलं मल्टिप्लिकेशन सांगा बरं वरच्याचं 0.36 इंटू 245 याचं मल्टिप्लिकेशन सांगा किती आलं 882. बर 882 अपॉन 3948 नक्की गणलं 9.87 करायचंय 9.87 इंटू पॉइंट किती आलं मग डिव्हिजन सांगा 22.34. हा काय आलाय मास आलेला आहे. ठीक आहे, मास कशात असणार आहे मग केजी मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय या स्प्रिंग बॅलन्सवर त्याचा वेट किती दाखवणार आहे किंवा मास किती दाखवणार आहे 22.34. पण तुम्हाला काय विचारलंय व्हॉट इज द वेट ऑफ द बॉडी. मग वेट ऑफ द बॉडी कशी कॅल्क्युलेट करतात मास इंटू जी. बरोबर, मास कॅल्क्युलेट केला त्याला काय करणार जी ने मल्टिप्लाय करा. बरोबर, मास कॅल्क्युलेट केला त्याला काय करणार जी ने मल्टिप्लाय करणार. सो वेट इज इक्वल टू एम जी. मग एम काय आहे 22.34 इंटू जी ची व्हॅल्यू 9.8 किती आलंय 219.2. ठीक आहे, हे आलं वेट कशात येतं मग न्यूटन. समजलं का नक्की काय डाऊट चेक करून घ्या आत्ताच समजलंय का. ठीक घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हे समजलं काय केलं आपण तुमच्याकडे जी गिवन इन्फॉर्मेशन होती त्या गिवन इन्फॉर्मेशन मध्ये टाइम पिरियड गिवन होता. मग टाइम पिरियड आणि मासचं रिलेशन फाइंड केलं. टाइम पिरियड आणि मासचं रिलेशन काय टाइम पिरियड इज 2 पाय अपॉन रूट के बाय एम. त्यासाठी के पण लागत होता. मग के गिवन डेटा वरून फाइंड करू शकतो. तर कसं फोर्स अपॉन लेंथ करून काय फाइंड केला के फाइंड केला. समजलंय का पुढचा काय आहे two parallel SHMs represented by x1 is equal to given आहे x1 is equal to 5 sin 4 pi t plus pi by 3 and x2 is equal to 3 sin 4 pi t plus pi by 4 are superposed on a particle. Determine the amplitude and epoch of a resultant SHM. काय epoch epoch epoch. ठीक आहे, तर अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. काय असतो अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला रिझल्टंट अँप्लिट्यूड इज इक्वल टू काय येतो स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos phi1 मायनस phi2. बरोबर, a1 a2 ची व्हॅल्यू काय घेणार a1 a2 कम्पेअर करा याच्या सोबत इक्वेशन. कशा सोबत इक्वेशन कम्पेअर करणार या इक्वेशन्सला कम्पेअर करायचं. ठीक आहे, काय व्हॅल्यूज आहेत 5 आणि 3. इथे याचं इक्वेशन काय असतं डिस्प्लेसमेंटचं a sin ओमेगा टी प्लस फाय असं इक्वेशन असतं ना. मग या इक्वेशनला याच्यासोबत कम्पेअर करा. मग इथे काय येईल ही व्हॅल्यू कोणाची येईल a1 ची. त्यानंतर ही ओमेगा टी ची व्हॅल्यू आहे. बरोबर, ही कोणाची ओमेगा टी ची आणि ही कशाची आहे 5 ची व्हॅल्यू आहे. ही a2 नंतर ही ओमेगा टी तर सेमच आहे आणि ही काय 5 करेक्ट पुट करा. मग r इज इक्वल टू काय मिळेल स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर म्हणजेच काय 5 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 2 5 इंटू 3 आणि कॉस
फाय वन म्हणजे पाय बाय 3 मायनस पाय बाय, समजलं हे? आर इज इक्वल टू काय येईल मग? स्क्वेअर रूट ऑफ 5 चा स्क्वेअर 25 प्लस 3 चा स्क्वेअर 9 प्लस 5 टू द 10 आणि 10 इंटू 3 30. आणि कॉस हे काय येईल? पाय बाय 12, कारण दोघांच्या याच्यात काय कॉमन आहे? 12 कॉमन आहे. ठीक आहे, पाय बाय 12. हे समजलं? हे समजलं? मग आर इज इक्वल टू काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ 25 प्लस 9 किती झाला? 34. 34 प्लस 30 कॉस पाय बाय 12. कॉस पाय बाय 12 ची व्हॅल्यू कशी काढणार? कॉस पाय बाय 12 ची व्हॅल्यू कशी काढणार? मॅथ्स, मॅथमॅटिक्स नाही, आज थोडी असतंय. काय ते कॉस पाय बाय 12 ची व्हॅल्यू? कशी काय? जादू, मला पण शिकवतो जादू. कॉस 12 म्हणजे कॉस पाय बाय 12 म्हणजे किती रे? किती? काय? कॉस किती? कॉस किती येतं ते? 15 बरोबर. मग कॉस 15 कशात शोधायचा? नॅचरल कोसाइन्स. काढा बरं नॅचरल कोसाइन्स. नॅचरल कोसाइन्स मध्ये त्याची व्हॅल्यू सांगा मला किती आहे? नॅचरल कोसाइन्स मध्ये त्याची व्हॅल्यू सांगा किती आहे? पटकन पटकन, लवकर निहा, लवकर निहा, लवकर. अनुष्का, where is your log table? Where is your log table? Why do you not bring your log table? नो गरज. नॅचरल कोसाइन्स मध्ये आता पाय बाय 12 म्हणजे किती असतो? आर इज इक्वल टू काय होतो? स्क्वेअर रूट ऑफ 34 प्लस 30 आणि हा येतो कॉस 15. मग कॉस 15 डिग्रीची व्हॅल्यू किती येते? कॉस 15 कसा आला रे हा? 180 अपॉन 12 केला. 180 अपॉन 12 केला, लक्षात राहू द्या, जादू नाही. 180 अपॉन 50 तर 34 प्लस 30 आणि कॉस 15 ची व्हॅल्यू किती येते? 0. नॅचरल कोसाइन्स मध्ये 15 डिग्रीचा 0 मध्ये पाहायचा. 9659 9659 झालं. दॅट इज इक्वल टू 34. करा मल्टिप्लिकेशन करा. 30 इंटू 9659. 9659 किती? 28.970 7. बरं त्या 7 ला आता निग्लेक्ट करा, बस एवढंच बस. आता याचं ऍडिशन. उई उई आहे असं काय करता? असं वेड्यासारखं करत जाऊ नका. नाही आज ते बरोबर वरती. हा ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ काय सांगा की? 69 काहीतरी म्हणलं ना. 7 1 राहणार इथं. 8 आणि 4 12 1 राहणार 6. 62.17 किती आलं ते? 9 नाही का? 1 समजला मी तर. 1 समजला इथं. नाही तरी पण पाहायला लागतं ना. बरं आता याचा स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट कसं शोधणार याचा? लॉग टेबल नाही. बरं आता आता सांगा, लॉग टेबल नंतर घेऊ. नंतर घेऊ म्हणजे येतोय तुम्हाला तरी पण. 62 मध्ये 9 पहा. 62 चा 9 मध्ये आणि 7 मध्ये पाहायचा, किंवा डायरेक्ट 62 चा घेतला तरी जात अप्रॉक्सिमेट. 9 7.93 7.935 हा आला त्याचा. ठीक आहे चालतं. 36 चालतं. न्या काय म्हणली तू? न्या. बर चालेल. क्लिअर एवढं समजलंय का? आलं लक्षात? आत्ता एकच स्टेप
फाइंड केले अजून आपल्याला काय फाइंड करायचं अजून काय फाइंड करायचंय एपोच राहिलाय एचओप तो राहिलाय मग तो कसा फाइंड करतात एपोक कसा फाइंड करतात एपोक tan इनवर्स ऑफ डेल्टा इज इक्वल टू हा असतो तो tan इनवर्स ऑफ a1 phi1 प्लस a2 sin phi2 upon a1 cos phi1 plus a2 cos phi2 क्लियर आहे दॅट इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ लक्ष tan इनवर्स ऑफ a1 ची व्हॅल्यू काय न्या लक्ष 5 5 a1 ची व्हॅल्यू 5 sin phi1 ची व्हॅल्यू काय पाय बाय 3 ना पाय बाय 3 sin पाय बाय 3 वरद जादू a2 ची व्हॅल्यू काय 3 ना 3 आणि sin phi2 ची व्हॅल्यू पाय बाय 4 अपॉन a1 म्हणजे 5 cos पाय बाय 3 प्लस 3 5 sin पाय बाय 3 म्हणजे sin पाय बाय 3 म्हणजे काय 60 sin 60 ची व्हॅल्यू नक्की बघा बरं बघा बरं बघा बरं एक काम करा असे नका सांगू तुम्ही लॉक टेबल मध्ये बघून सांगा का कारण थांबा सांगते मी अंडर रूट 3/2 येते बरोबर अंडर रूट 3/2 ला परत मल्टिप्लाय करायला लागणार परत अंडर रूट ची व्हॅल्यू टाका मग त्याला 2 ने डिवाइड करा आणि मग ते 5 सोबत मल्टिप्लाय करा त्यापेक्षा sin पाय बाय 3 किंवा sin 60 तुम्ही जर लॉक टेबल मध्ये पाहिला तर डायरेक्ट पॉइंट मध्ये तुम्हाला व्हॅल्यू मिळेल sin 60 sin चा 60 डिग्री मध्ये याच्यात पाहायचा 60 चा 0 मध्ये पाहायचा डायरेक्ट हा सांगण्या काय न्या बोल एवढं नाही करत बसायचं ना कशाला काय कुठं कुठं नॅचरल कोसाइन्स मध्ये 60 डिग्री कॅल्क्युलेटर वर नाही करायचं किती 5000 म्हणजे 0.5 समथिंग काहीतरी येते आली का नॅचरल सायन्स बघायचे नॅचरल कोसाइन्स बघताय तुम्ही सांगा काय ते पॉइंट 0.866 एवढंच ना बरं ठीक आहे प्लस 3 आणि साइन पाय बाय 4 म्हणजे हा पाय बाय 4 म्हणजे 1 अय साइन पाय बाय 4 म्हणजे किती 1/√2 1 बाय डायरेक्ट याचा पहा ना 45 साइन 45 सांगा किती 3 साइन 45 7071 अपॉन 5 कॉस काय हे पाय बाय 3 कॉस पाय बाय 3 म्हणजे कॉस 60 येतो हाफ आणि हाफ म्हणजे 0.5 असतो आणि म्हणून तुमची ते नॅचरल कोसाइन्स मधली व्हॅल्यू 0.500 आली 000 ठीक आहे ती काय आली 0.5 प्लस 3 कॉस पाय बाय 4 तीच येणार आहे ना व्हॅल्यू 0.7071 हे कळालं का आता म्हणसाल 3 3 5 5 कॅन्सल करा होतं का नाही tan इनवर्स ऑफ मल्टिप्लाय करा नाही 4.33 प्लस याचा मल्टिप्लिकेशन 1 to 1 अपॉन 2.5 प्लस करो ऍडिशन tan इनवर्स ऑफ हा अपॉन हा आता लॉग वगैरे काढा लॉग वगैरे काढून करा आता सध्या तरी कॅल्क्युलेट करा फक्त आता याची व्हॅल्यू सांगा मला 6.451 डिवाइड बाय 4.621 सांगा किती येतं न्या सांग 1 पॉइंट बघा तनिष्का विश्वास ठेवतो तुझ्यावर त्याच्यामुळे तू विश्वास नाही ठेवत तनिष्का मी 1.396 आला ठीक आहे tan थीटा फाइंड करायचा आहे ना tan थीटा फाइंड करायचा आहे मग हे फाइंड करा
tan इनव्हर्स तुमच्याकडे आन्सर आहे, ठीक आहे. 1.396 हा टेबल मध्ये असणार आहे. त्याचा अँगल इंटरसेक्शन आणि वरची व्हॅल्यू पाहिजे. त्याची इंटरसेक्शन आणि वरची अनुष्का शोध किती येते ती 54 डिग्री 54 डिग्री 54 tan डेल्टा इज इक्वल टू येईल 54 डिग्री आणि 38 तनिष्का 24 ना, ठीक आहे. 24 मिनिट हा तुमचा एपोक एचओ, ठीक आहे. कळालंय का? या नेक्स्ट क्वेश्चन. आगे का सवाल. चहा कोणाचा राहिलाय द्यायचा? नेहाकडून चहा. हा सवाल जर मी सॉल्व केला तर ठीक आहे. चालू. In SI units the differential equation of an SHM हे चुकीचं आहे, of an SHM is d square x by dt square is equal to minus 36x असा इक्वेशन आहे. फाइंड इट्स फ्रिक्वेन्सी अँड पिरियड. काय फाइंड करायचं आहे? फ्रिक्वेन्सी अँड पिरियड फाइंड करायचं आहे, ठीक आहे. डिफरन्शियल इक्वेशन सोबत याला कंपेअर करायला लागेल. डिफरन्शियल इक्वेशन काय आहे आधी? d square x by dt square plus omega square x is equal to 0. याला त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करा म्हणजे काय येईल ते d square x by dt square plus 36x is equal to 0. म्हणजे याच्याशी कंपेअर केल्यानंतर ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली? 36. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय आला? प्लस ऑर मायनस 6. काय आला तो? प्लस ऑर मायनस 6. टाइम पिरियड कसा काढणार? टाइम पिरियड इज 2 पाय अपॉन t इज इक्वल टू काय तो 2 पाय अपॉन ओमेगा विच इज इक्वल टू t इज इक्वल टू 2 पाय म्हणजे 3.14 अपॉन ओमेगाची व्हॅल्यू काय आहे? 6 1 जा 0 करेक्ट 0 आणि 14 आहे. 14 म्हटल्यानंतर 4 9.8 कशाला इज इक्वल टू काय आलं? 1.04 सेकंड्स. आलं का? आलं का? ठीक आहे. आता काय फाइंड करायचं आहे? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशी काढणार? फ्रिक्वेन्सी इज 1 अपॉन टाइम पिरियड दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 1.04. काय करा? रेसिप्रोकल टेबल यूज करा. नाही हा हुशार झाली तू. हम्म 96 म्हणजे 0.9615 ही आली फ्रिक्वेन्सी. त्याचं युनिट काय आहे? हर्ट्स. काय आहे फ्रिक्वेन्सीचे युनिट? हर्ट्स. समजलंय? नेक्स्ट क्वेश्चन. याचा मॅक्सिमम स्पीड ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम इज 0.08 मीटर पर सेकंड. मॅक्सिमम स्पीड आहे एका पार्टिकलची ती गिवन आहे. मॅक्सिमम स्पीड म्हणजे काय? मॅक्सिमम वेलॉसिटी. काय आहे ती? मॅक्सिमम वेलॉसिटी. मॅक्सिमम वेलॉसिटी किती दिलेली आहे? 0.08 मीटर पर सेकंड. किती दिलेली आहे? 0.08 मीटर पर सेकंड. इफ इट्स मॅक्सिमम एक्सेलरेशन इज म्हणजे ए मॅक्स पण दिलाय. ए मॅक्स किती दिलाय? 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट इट्स पिरियड अँड अँप्लिट्यूड. काय कॅल्क्युलेट करायचंय? पिरियड अँड अँप्लिट्यूड. याआधी तुम्हाला व्ही मॅक्स आणि ए मॅक्स ची व्हॅल्यू माहित पाहिजे. काय माहित पाहिजे तुम्हाला? व्ही मॅक्स आणि ए मॅक्स ची व्हॅल्यू किंवा व्ही मॅक्स आणि ए मॅक्स चा फॉर्म्युला माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? फॉर्म्युला. व्ही मॅक्स चा फॉर्म्युला काय आहे रे? पहा काय येतं व्ही मॅक्सचा फॉर्म्युला. कुठे गेलं? एक्स्ट्रीम पोझिशन मीन पोझिशनला व्ही मॅक्सिमम आहे म्हणजे ओमेगा आहे बरोबर. आणि कुठली हे आपलं ऍक्सेलरेशन किती आहे? ओमेगा स्क्वेअर ए. पाणी नाही बरं कुठे होतो? हा हे क्लिअर आहे. तर काय येतो यांचा फॉर्म्युला? ओमेगा ए आणि एकाचं काय? ओमेगा स्क्वेअर ए. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे?
पिरियड फाइंड करायचा. पिरियड फाइंड करण्यासाठी काय व्हॅल्यू आली पाहिजे? ओमेगा. तुमच्याकडे ए आहे का? नाही. मग व्ही मॅक्स अपॉन ए मॅक्सचा जर रेशो घेतला, व्ही मॅक्स अपॉन ए मॅक्सचा जर रेशो घेतला तर एक व्हॅल्यू कोणती तरी कॅन्सल होतीये. पहा बरं कोणती. ही काय आहे? ओमेगा आहे. आणि ही काय आहे? ओमेगा स्क्वेअर आहे. हा उलट करा म्हणजे ओमेगा वरती आहे. ए मॅक्स अपॉन व्ही मॅक्स इज इक्वल टू काय येईल? ओमेगा स्क्वेअर आहे अपॉन ओमेगा आहे. ए आणि ए गेला आणि यातला एक ओमेगा गेला म्हणजे काय राहिलं? ओमेगा. ओमेगा आला तर काय येऊ शकतो? टाइम पिरियड येऊ शकतो. बरोबर का? ओमेगा आला तर काय येईल? टाइम पिरियड येईल. ए मॅक्स ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. ए मॅक्स ची व्हॅल्यू पुट करा. उपऱ्यात. हा ए मॅक्स ची व्हॅल्यू काय पुट करा. किती आहे मॅक्स ची व्हॅल्यू? 0.32 अपॉन व्ही मॅक्स ची 0.08 इज इक्वल टू ओमेगा. हे पॉइंट जर शिफ्ट केले, हे पॉइंट जर शिफ्ट केले तर काय मिळतो? 8 किती जा 32, 8 4 जा 32. बरोबर. म्हणजे ओमेगा किती आला? 4. ओमेगा किती आला? 4. हे कळालं का? शिफ्टिंग काय केलं समजलं का? ठीक. मग टाइम पिरियड इज इक्वल टू काय येतो? 2 पाय अपॉन दॅट इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगाची व्हॅल्यू 4. हे गेलं 2 पाय बाय 2. पाय बाय 2 म्हणजे 3.14 अपॉन 2 किती येतो ते? 1 जा पॉइंट 11 राहिला. ठीक आहे. मग किती येतो तो? 0. 0 येणार का? नाही 1 5 आणि 7 नाही. हा 7 बरोबर. किती आला ते? 1.57 म्हणजे टाइम पिरियड किती आला? 1.57 सेकंड्स. समजले हे टाइम पिरियड? 1.57 सेकंड्स. आता अजून एक फाइंड करायचं तुम्हाला. काय फाइंड करायचंय? अँप्लिट्यूड फाइंड करायचं. तुमच्याकडे टी ची व्हॅल्यू आहे. कशाची व्हॅल्यू? अजून ओमेगाची व्हॅल्यू आहे. व्ही मॅक्स आणि ए मॅक्स पण आहे. व्ही मॅक्सचा फॉर्म्युला काय रे? ओमेगा ए. याच्यात काय काय माहितीये तुम्हाला? ओमेगा माहितीये आणि व्ही मॅक्स पण माहितीये. मग ए ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करायचं? अँप्लिट्यूड इज इक्वल टू काय येईल? अँप्लिट्यूड विल बी इक्वल टू व्ही मॅक्स अपॉन ओमेगा. व्ही मॅक्स ची व्हॅल्यू काय आहे? 0.08 अपॉन 4. किती आलं ते? 0.02. हे अँप्लिट्यूड आलं. कशात येतं येते? मीटर मध्ये. त्याला सेंटीमीटर मध्ये केलं तर किती येतं ते? 2 सेंटीमीटर. किती आलं ते? 2 सेंटीमीटर. समझा क्या? आगे का सवाल? अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ L मीटर नाही 1 मीटर है ना? 1 मीटर सॉरी. A simple pendulum of length 1 meter has mass 10 gram. परत has mass किती mass आहे? 10 gram and oscillates freely with amplitude 5 centimeter. Calculates its potential energy at extreme position. Calculate its potential energy at extreme position. सिंपल पेंडुलम आहे ज्याची लेंथ आहे किती? लेंथ आहे किती? 1 मीटर अँड मास किती आहे? 10 ग्राम. ते केजी मध्ये लिहाल तर काय येईल? 10 into 10⁻³ kg म्हणजेच काय येतं? 10⁻² kg. विथ अँप्लिट्यूड किती दिलाय? 5 सेंटीमीटर. देन व्हॉट इज इट्स पोटेंशियल एनर्जी? व्हॉट इज इट्स पोटेंशियल एनर्जी? कैसे निकालोगे पोटेंशियल एनर्जी? उसका फार्मूला बताओ. असं नाही म्हणायचं. बोला काय काय फॉर्म्युला आहे? पोटेंशियल एनर्जी काय फॉर्म्युला आहे? पोटेंशियल एनर्जी इज हाफ की एक्स स्क्वेअर. बरोबर. किंवा त्यालाच काय लिहू शकतो आपण? हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो. बरोबर. ओमेगाचे इक्वेशन्स आतापर्यंत. आता तुमच्याकडे ओमेगा आहे का याच्यात? ओमेगा आहे का? नाही आहे ना ओमेगा. बरोबर. पण तुमच्याकडे त्याच जागी एम आहे, एल आहे. बरोबर. काय आहे? एम ए एल ए. ठीक आहे. ओमेगाचा एक फॉर्म्युला यूज करू शकता तुम्ही कोणता तरी. ओमेगाचं इक्वेशन आहे काय? ओमेगाचे फॉर्म्युले लिहिलेत पहा. कुठे गेलं ते? ओमेगाचा फॉर्म्युला काय? जी बाय एल ए, के बाय एम ए बाय एक्स ए. कोणता यूज करू शकता? जी बाय एल यूज करू शकता. का बरं जी बाय एल यूज करायचा? कारण जी ची व्हॅल्यू तर आपल्याला ऑलरेडी माहित असते आणि एल तर गिवन आहे. बरोबर. म्हणून जी बाय एल यूज करायचा. बरोबर. म्हणजे याचं काय लिहू शकता तुम्ही? हाफ एम ओमेगा स्क्वेअर आहे. ठीक आहे. ओमेगाची व्हॅल्यू रूट एल बाय जी आहे.
म्हणजे याची काय येणार आहे, ओमेगा स्क्वेअरची काय येणार आहे, एल बाय जी आणि एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी काय फाइंड करायचं आहे तुम्हाला, पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल काय असतं, मॅक्सिमम. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल काय असतं, मॅक्सिमम. म्हटल्यानंतर एक्स ची व्हॅल्यू काय ना तिथं ए ला इक्वल आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी थोडक्यात किती आलं, हाफ एम एल बाय जी आणि इंटू ए स्क्वेअर. एक्स्ट्रीमला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम. बरोबर. कायनेटिक एनर्जी वेलोसिटी कुठं मॅक्सिमम असते, मीन पोझिशनला, म्हणून कायनेटिक एनर्जी मीनला मॅक्सिमम येते. मग कायनेटिक एनर्जी मीनला मॅक्सिमम आहे, तर पोटेन्शियल एनर्जी कुठं मॅक्सिमम असेल, एक्स्ट्रीमला मॅक्सिमम असेल. करेक्ट. कळाले का, कळाले का. फॉर्म्युला आहे तुमच्याकडं, काय येईल, पोटेन्शियल एनर्जी हाफ एम, एम काय आहे 10⁻². करेक्ट. एल काय आहे 1, जी काय आहे 9.8 आणि अजून काय ए स्क्वेअर, ए काय आहे 5 सेंटीमीटर आहे, त्याला मीटर मध्ये करा 10⁻² होईल. ठीक आहे. काय होईल मग, -2 -4 बरोबर. आणि मग खाली काय राहतो 2 × 9.8 करा बरं. 2 × 9.8, 2 × 9.8, 8 2 16, 9 2 18 आणि हा 19.6 झाला तो. ठीक आहे. 19.6 चा हा 19.6 1/19.6 करा बरं. 1/19.6, 1/19.6 करा. 0.051 किती 0.051. ठीक आहे. ही काय आली, ही काय आली, पोटेन्शियल एनर्जी आली का, ही काय आली, पोटेन्शियल एनर्जी नाही, काहीतरी काय राहिलं बरं, एम ओमेगा स्क्वेअर राहिला ना रे, एम ओमेगा स्क्वेअर आहे ना, के च्या जागी येतो एम ओमेगा, नाही नाही बरोबर लिहिला की आपण, हाफ एम एल बाय जी नाही रे, जी बाय एल असतो तो, एल बाय जी लिहिलाय तिथं. कौन बताएगा, कौन बताएगा. काय जी बाय एल, जी बाय एल अंडर रूट, ते काय असतं एल बाय जी असतं ना, खाली गेल्यानंतर जी बाय एल होतं ते. ठीक आहे. म्हणून ओमेगाची व्हॅल्यू जी बाय एल बनते, एल बाय जी ने. जी बाय एल, जी बाय एल काय होतो सांगा आता, काय येईल मग 9.8 फक्त वरती जाईल ना. टू इंटू 9.8 म्हणजे येईल ते इंटू 9.8/2. 2 ने डिवाइड करायला किती होतं, 4 जा 0.18 राहिला आणि 9 म्हणजे 4.9. 4.9 इंटू 10⁻⁻4 आणि एनर्जी म्हटल्यानंतर काय येतं युनिट त्याचं, जूल. काय येतं एनर्जी, जूल. बरोबर आहे का. 2.4 अँप्लिट्यूडचा स्क्वेअर आहे, अँप्लिट्यूडचा स्क्वेअर आहे. आज कोणी अंघोळ नाही केली, अँप्लिट्यूडचा स्क्वेअर आहे. परत पहिल्यापासून कर. पहा फॉर्म्युला काय तुमचा हा आहे ना, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय येईल, पोटेन्शियल इज इक्वल टू काय आला, हाफ एम आणि डायरेक्ट व्हॅल्यू सांगा बरं, हाफ एम, एम ची व्हॅल्यू काय आहे, एम ची व्हॅल्यू 10⁻². ठीक आहे. जी 9.8/1 आणि याचा स्क्वेअर म्हणजे 5 × 10⁻² चा स्क्वेअर म्हणजे काय झालं ते हाफ. ठीक आहे. किंवा 10⁻² लिहू इथं. आता याचा स्क्वेअर घेतला तर 2 × 2 काय होणार आहे 4 बरोबर, म्हणजे -4, हा -4 आणि हा -2 किती झाला -6 म्हणजे 10⁻⁻6 झाला हा. ठीक आहे. आणि 9.8 डिवाइड बाय 2 किती होतं, आत्ताच केलं होतं 4.9 ना, किती होते 4.9 आणि इंटू 5 चा स्क्वेअर किती होतो 25. आता करा बरं 4.9 इंटू 25
इंटू 10⁻⁻⁶ किती येतं इंटू 25 1.112.5 इंटू 10⁻⁻⁶. ठीक आहे, हे पॉईंट 2 वेळा शिफ्ट करा म्हणजे हे पॉवर कशाने होईल 2 ने कमी होईल. ठीक आहे, म्हणजे काय होईल ती 1.225 इंटू 10⁻⁻⁴ जूल. आता बरोबर आहे, कळलं. 1 okay. Next, find the change in length of a second pendulum if acceleration due to gravity at the place changes from 9.75 to 9.8 meter per second. कोणता पेंड्युलम आहे सेकंड पेंड्युलम. सेकंड पेंड्युलमचा फॉर्म्युला काय रे L² इज इक्वल टू बघा काय फॉर्म्युला आहे L² इज इक्वल टू कुठे गेला हा इथे का सेकंड पेंड्युलम हा इथे L इज इक्वल टू काय आहे पाय बाय G बाय पाय स्क्वेअर. L इज इक्वल टू काय आहे G बाय L इज इक्वल टू G बाय पाय स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. तर काय सांगितलंय व्हॉट इज द चेंज इन लेंथ. लेंथ मध्ये किती बदल होणार आहे. ठीक आहे, लेंथ मध्ये किती बदल होणार आहे इफ द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द प्लेस चेंजेस फ्रॉम 9.75 टू 9.8 म्हणजे 9.875 एका ठिकाणी होतं 9.8 एका ठिकाणी होतं. तर लेंथ मध्ये किती बदल येणार काय विचारलंय लेंथ मध्ये किती बदल येणार. ठीक आहे, सपोज लेंथ L1 आहे त्यावेळी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G1 आहे आणि L2 आहे त्यावेळी ते आहे G2. यांच्यात काय आहे डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे L1/L2 करायचं तसं तर काय येईल ते L2/L1 इज इक्वल टू काय येईल G2/G1. ठीक आहे, पुढे अजून काय काय दिले ते दिले ना ते पुट करा. L2 इज इक्वल टू काय L1 इंटू G2/G1. G2 काय 9.8 आणि G1 काय आहे 9.75 डिवाइड करा. L2 इज इक्वल टू किती टाइम्स L1 येतो चेक करा. L2 इज इक्वल टू किती टाइम्स L1 येतो चेक करा. 1.005 मग तुम्हाला चेंज कॅल्क्युलेट करायचा आहे ना रेशो नाही कॅल्क्युलेट करायचा आहे. काय करायचं आहे तुम्हाला चेंज कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणून L1 वेगळा काढायला लागेल L2 वेगळा काढावा लागेल. ठीक आहे, L1 साठी जर घेतला L1 इज इक्वल टू काय येईल G1/पाय स्क्वेअर येईल. G1 फर्स्ट G ची व्हॅल्यू काय आहे 9.75 आणि पाय स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे 3.14 चा स्क्वेअर. 3.14 चा स्क्वेअर काय येतो 9.87 डिव्हिजन कराय. इथे जर तुम्हाला रिलेशन फाइंड करायचं असेल ना तर रिलेशन फाइंड करत असताना हे करायचा तुम्हाला आता काय फाइंड करायचंय चेंज फाइंड करायचंय ना. मग चेंज फाइंड करण्यासाठी L1 आणि L2 च्या प्रॉपर व्हॅल्यूज लागणार आहेत. किती आला तो 0.98. ठीक आहे, L2 इज इक्वल टू काय येईल मग L2 इज इक्वल टू G2/पाय स्क्वेअर. G2 ची व्हॅल्यू काय आहे 9.8 अपॉन याची 3.14 चा स्क्वेअर. किती आली ती 9.8 अपॉन 9.87 किती आली ती 9.99 किती आली ती 0.99. काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला लेंथ मधला असलेला बदल लेंथ मधला असलेला चेंज. ठीक आहे, मग कितीनी चेंज होतोय तो त्या व्हॅल्यूज ना अप्रॉक्सिमेट नका सांगू टोटल सांगा कारण चेंज खूप बारीक आहे. करेक्ट व्हॅल्यू सांगा म्हणजे आता तुम्ही जे मल्टिप्लिकेशन केलं 0.98 केलं ना तर 98 च्या पुढे पण काहीतरी व्हॅल्यू होती नाही 0.98 आणि 778 नक्की 7.8 ना. ठीक आहे, आणि याची 9.92. ठीक आहे, तर काय कॅल्क्युलेट करायचं आहे डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे चेंज कॅल्क्युलेट करायचा आहे ना. मग चेंज इज इक्वल टू काय येणार आहे L2 मायनस L1. L2 काय आहे 0.992 मायनस L1 काय आहे 0.9878 किती आलं ते 0.005 खतम एवढंच. काय
0042 तनिष्का विश्वास ठेवतात मी 42 आला चेंज इन लेंथ समजलंय का हे आलं चेंज इन लेंथ लास्ट क्वेश्चन करून घ्या ठीक आहे पहा काय द स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM at 8 centimeter per second and 6 centimeter per second at respective displacement of 6 centimeter and 8 centimeter find its period and amplitude डिस्प्लेसमेंट दिली आहे ठीक आहे तुम्हाला काय दिलंय की लिनियर SHM चा वेलोसिटी दिलेला काय दिलेला वेलोसिटी दिलेला लिनियर SHM चा वेलोसिटी दिलेला फर्स्ट जी वेलोसिटी आहे v1 ती किती दिलेली आहे 8 सेंटीमीटर पर सेकंड नंतर v2 दिलेली आहे किती 6 सेंटीमीटर पर सेकंड v1 च्या वेळी डिस्प्लेसमेंट जे आहे x1 ती किती दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि x2 इज इक्वल टू दिलेली आहे किती 8 सेंटीमीटर तुम्हाला विचारलंय काय व्हॉट इज इट्स पिरियड फाइंड करायचा आहे काय आलं पाहिजे ओमेगा आणि अँप्लिट्यूड विचारलंय कळालंय का क्वेश्चन समजलाय वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय वेलोसिटीचा फॉर्म्युला v is equal to v1 is equal to ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे बरोबर अँप्लिट्यूड फर्स्ट केस मध्ये माहिती आहे का अँप्लिट्यूड फर्स्ट केस मध्ये पण काय माहिती आहे तुम्हाला डिस्प्लेसमेंट माहिती आहे बरोबर डिस्प्लेसमेंट किती आहे फर्स्ट केस मध्ये पहा 6 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर आहे जर याच्यात v2 इज इक्वल टू काय येईल ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ याला पण a1 म्हणूयात a2 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर v1 अपॉन v2 जर केलं तर ओमेगा कॅन्सल आउट होईल ठीक आहे आणि काय मिळेल स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a2 स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर बरोबर कॅन्सल आउट करा काय होईल इथे किंवा स्क्वेअर घ्या दोन्ही साईडला v1 ची व्हॅल्यू काय आहे 8 चा स्क्वेअर काय येतो 64 अपॉन 6 चा स्क्वेअर 36 इज इक्वल टू a1 स्क्वेअर मायनस x काय त्यावेळी 6 चा स्क्वेअर किती येतो 36 अपॉन a2 स्क्वेअर मायनस याचा स्क्वेअर किती आला 64 क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल ते क्रॉस मल्टिप्लाय नाही बरोबर सांगा काय येईल ते नाही ये बस पटकन काय कराल पुढे याचं डिव्हिजन होतं ना डिव्हिजन करा जास्त कॉम्प्लिकेट नाही होणार डिव्हिजन होतं ना याचं 36 आणि याचं 36 एवढं नका करू डायरेक्ट याचं 2 ने करा जास्त नाही 2 ने करा 2 ने याला केलं तर किती येणार आहे हे 3 जा आणि हा 2 जा 32 बरोबर 1 जा 16 आला 18 काहीतरी चुकलं ना एक काम करा आधीच डिव्हिजन करा v1 अपॉन v2 आहे ना v1 ची व्हॅल्यू काय आहे 8 आणि याची व्हॅल्यू काय v2 ची व्हॅल्यू 6 किती आलं ते 4/3 आणि 4/3 चा स्क्वेअर घेतला तर काय मिळतो 16 अपॉन 9 आता जाईल का इझी करा मग आता 16 अपॉन 9 चं मल्टिप्लिकेशन 16 a2 स्क्वेअर मायनस 64 इंटू 16 करा 64 इंटू 16 1024 त्यानंतर 36 इंटू 9 करा 324 हे काय आलं 1024 इज इक्वल टू 9a1 स्क्वेअर मायनस किती आलं हे 2 किती 2 सांगा ना हे 2 9 इंटू 36 किती आलं 324 करेक्ट शिफ्ट करा 16 a2 स्क्वेअर मायनस 9 a1 स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल हे इकडे जाईल शिफ्ट होईल आणि काय होईल 1024 मायनस कितना आएगा 700 आलं किती आलं ते 700 ठीक आहे a1 आणि a2 सारखेच आहेत कारण एकच पार्टिकल आहे
आणि दोघांचीही अँप्लिट्यूड सेम आहे म्हटल्यानंतर 16 - 9 किती होतो 7 a स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल हे 700 बरोबर म्हणजे a स्क्वेअर इज इक्वल टू काय आला a स्क्वेअर इज इक्वल टू आला 100 बरोबर म्हणजे a इज इक्वल टू काय आला प्लस ऑर मायनस 10 सेंटीमीटर आलं ते कारण सगळ्या व्हॅल्यूज अशातच सेंटीमीटर मध्ये अजून काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला पिरियड कॅल्क्युलेट करायचं हे अँप्लिट्यूड झालं आता काय कॅल्क्युलेट करायचंय पिरियड कॅल्क्युलेट करायचं कसं कॅल्क्युलेट करणार पिरियड बोला अँप्लिट्यूड मिळाला अँप्लिट्यूड कशात तरी पुट करून फाइंड करू शकता ना वेलॉसिटी वेलॉसिटी आहे अँप्लिट्यूड याच्यात पुट केला डिस्प्लेसमेंट आहे ओमेगा मिळेल बरोबर फर्स्ट केस मध्ये जर सपोज पुट केलं याच्यात काय होईल ते दिसतंय नाही फर्स्ट केस मध्ये सपोज पुट करा v1 ची व्हॅल्यू काय v1 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे v1 ची व्हॅल्यू काय 8 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ओमेगा आला सॉरी a आला 10 म्हणजे 100 आला आणि एक्स स्क्वेअर एक्स म्हणजे काय त्या केसमध्ये 6 चा हे काय होतो 36 म्हणजे 8 ओमेगा इज इक्वल टू बाजूला घ्या ओमेगा इज इक्वल टू काय येईल 8 अपॉन 100 मायनस 36 स्क्वेअर रूट ऑफ 64 ना 64 विच इज इक्वल टू 8 अपॉन 64 म्हणजे काय आला 16 8 8 आणि किती आला ते 1 म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय आला 1 ओमेगाची व्हॅल्यू 1 आली पुढे टाइम पिरियड फाइंड करायचा टाइम पिरियड इज 2 पाय अपॉन ओमेगा विच इज इक्वल टू 2 पाय म्हणजे 2 × 3.14 म्हणजे 9.87 सेकंड टाइम पिरियड आला अँप्लिट्यूड आला संपलं होतं मग पाणी भरायला जायचं तुम्हाला व्हॅल्यू बरोबर आलीत का रे ओय त्याचा स्क्वेअर 9 पॉईंट येतो अरे 3 × 2 3 × 2 काय येतं हे मल्टिप्लिकेशन 9 पॉईंट हे लिहिलंय ना हे मल्टिप्लिकेशन that is equal to 2 into 3.14 4 2 8 2 1 2 3 2 6 6.28 येतं याचा आन्सर टाइम पिरियड आला 6.28 घ्या स्कॅन करून चला लॅन वॅन काय पाहिजे आणि लॅन केलं तर म्हणजे असं असतं हा बोला घ्या करून हे काय झालं काय स्कॅन हा का ओके नेहा थँक्यू फॉर युअर नॉलेज प्रेशियस प्रेशियस वर्ड्स अच्छा लॅन पण घ्या करून